मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी. त्याच्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आहे, अर्धा तास भिजत ठेवलेली होती. थोडंसं मीठ, तेल कशासाठी ताई? तेल डाळ पटकन शिजते. अच्छा. त्याच्यासाठी. आता आपण याचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढणार आहोत. अच्छा. आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. आणि तुम्ही केलेली तयारी त्याची? हा पाव किलो पेक्षा 100 ग्राम जास्त गुळ घेतलेला आहे. हे सुंठ, वेलची आणि जायफळ याची पूड तयार करून घेतलेली आहे. आणि आपण पुरणपोळी सोबतच कटाची आमटी सुद्धा करणार आहोत. तर हे त्याच्यासाठी मी मसाला काढून ठेवलेला आहे. हा सगळा वाटणाचा मसाला आहे. आणि हे आपण फोडणीसाठी तयार केलेली फोडणी आहे. खोबरं, लसूण आणि कढीपत्ता. ते कशासाठी काढलं तुम्ही तेवाला? हे आपण काढले. हा मगाशी आपण मसाला जो काढला होता तो पूर्ण मी भाजून घेतलेला आहे. आणि ही शिजवलेली डाळ थोडीशी टाकली आहे, कारण आमटीला थोडासा घट्टपणा यावा. अच्छा. आणि याच्यात आता आपण हे सुंठ, वेलची आणि जायफळ याची पावडर टाकणार आहोत. आणि हा गूळ टाकणार आहोत. आणि ही डाळ सुकून घेणार आहोत. अच्छा. मंद आचेवर याला पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला ते सुकून घ्यायचं. हा गूळ मी सगळं टाकते. मी जरा जाडसरच ठेवलं. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक करून सुद्धा टाकू शकता. खोबरं टेचून, लसूण आणि कढीपत्ता हा तेलामध्ये फ्राय करून घेतले. लसूण ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये ते काढून घेतलेलं पाणी आहे ते 1 चमचा टाकणार. लसूण फ्राय झालेलं आहे. आता आपण हे पाणी 1 चमचा आणि आता याच्यात आपण हा वाटण केलेला मसाला हा पूर्ण टाकू. मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा. बघा आता इथे आमटी आपण झालेली आहे. आता उकळी काढली आणि त्यासोबत इथे पण आपलं पुरण हळूहळू सुटते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. त्याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा जास्त घेऊ नका, त्याने पोळ्या कडक होते. त्यामुळे आता आपण हे मळून घेऊ. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं.
रेस्ट देणार आहोत. हे बघा पुरण आपलं अशा प्रकारे वाटून तयार होणार आहे. अच्छा. हे बघा आपलं पुरण वाटून झालेलं आहे. इथे कणिक पण आपली चांगली भिजलेली आहे. याची पोळी करून घेतली. आता आपण याची पारी तयार करणार आहोत. इथे तवा तापवून ठेवलेला आहे. तुम्हाला हवा तेवढं तुम्ही करून घेऊ शकता. जास्त पण नका घेऊ तर हे पुरणपोळी फाटते. दोन्ही साईडने टाकायचं. हम्म. हलक्या हाताने टाका, म्हणजे पुरणपोळी फुटेल. तवा गरम झालेला आहे. आपण आधी तेल टाकून घेऊया. बघा. आता आपली कुठूनच पुरण निघत नाहीये. तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी बनवली तर नक्कीच तुमची पुरणपोळी चांगली होईल आणि फुटणार नाही. दुसरी पुरणपोळी शिजवून घेऊया. तर हे पहा तयार झालेली आहे आपली गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी.